संस्कार संपन्न झालेला आहे। आता यानंतर आहेत त्या सर्व दीक्षार्थींचं लग्न लागणार आहे। लग्न कुणासोबत लागतंय माहिती आहे का? नाही? हातावर कोण आहे? हातावर कोण आहे? लिंग आहे। काय लिंग म्हणजे कोण आहे? लिंग हा पती आहे। तुमच्या माहितीच तो सांगतो, सर्वांनी लक्ष द्या। आता तुमचं लिंगासोबत लग्न लागणार आहे। आपल्या या देहावर सर्वात प्रथम अधिकार कुणाचा आहे? लिंगाचा। सगळ्यात पहिला अधिकार हा आपल्या इष्टलिंगाचा आहे। आपला जो देव आहे त्या देवाचा पहिला अधिकार आहे आपल्या शरीरावर। म्हणून तुमचं पहिलं लग्न हे तुमच्या देवासोबत लागतं। आजूबाजूला जेवढे बसलेले आहेत त्या सर्वांना अक्षरा पोहोचली का? अक्षर मिळाली का? आहेराचे पाकिट मिळाले। सगळ्यांनी अक्षरा घ्या। आता हे जे जेवढे दीक्षार्थी आहेत त्या सगळ्या दीक्षार्थींचं लग्न लागेल। सुरुवात गुरु महाराज करतील, त्यानंतर पुन्हा बाकीची मंगलाष्टिका स्वामी मंडळ घे। सांबवे नमः पार्वती आता सुरुवात गुरु महाराज करतील। हॅलो 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 हॅलो। आता गुरु महाराज सर्वप्रथम मंगलाष्टिका घेतील, त्यानंतर इथले जे स्वामी आहे ते स्वामी मंगलाष्टिका घेतील। पूर्यात् कठोरमंगलम शिवलग्न सावधान। आपापल्या नवऱ्याकडे म्हणजे आपला पती कोण आहे? इष्टलिंग आहे। आपापल्या इष्टलिंगाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करा। तुम्हाला त्याच्याशी एकरूप व्हायचंय। तुमचं लग्न त्या देवासोबत लागत आहे। त्या देवाशी तुम्ही सगळ्यांनी एकरूप व्हा। शिवतमय वरिष्ठम सर्व कल्याण मुहूर्तम परशुकमलहस्तं शोभितं मोदिकेन अरुण कुसुममाला व्याललंबोदरं च मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि। कुर्यात् कठोरमंगलं शिवलग्न सावधान। जाना है शुभ